त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर विशाखा ह्या दोघी जणी सगुणा मावशीकडे काही मदत मिळती का ते पाहण्यासाठी गेलेले असतात. पण तिथे गेल्यानंतर सगुणाकडून ह्या दोघींनाही काहीच मदत मिळत नाही आणि त्यांचा थोडासा मूड ऑफ होतो. आता मूड ऑफ झाल्यानंतर आपण पाहतो की ह्या दोघी जणी आता तिथेच असतात आणि तेव्हा तिथे समजतं की इकडे ज्या काही सगुणा मावशी आहेत त्या सगुणा मावशी आता कोणालाही भेटणार नाही आहेत, त्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता तुम्हाला तुमचं काम नंतरच करावं लागणार आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, बघितलं, शेवटची एक आशा होती, ती शेवटची आशासुद्धा आता इकडे मिटलेली आहे. आता काय करायचं, कशा पद्धतीने आता इकडे हे सगळं आपण शोधून काढायचं, कोण आपल्याला मदत करणार आहे ह्याच गोष्टी समजत नाही आहेत. त्यावर ती म्हणत असते, अजिबात काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही, काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आपल्याला लवकरात लवकर काहीतरी पुरावा मिळेल असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच गिरिजा म्हणत असते, काय आणि कसला पुरावा मिळणार आहे, सांग ना तू, कसं कसं करायचं आहे. अगं तुला एक गोष्ट सांगू का, तो नागेश्वर कुठे आहे, काय आहे, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला इकडे आता समजत नाही आहेत आणि त्याचमुळे आपण हे सगळं काही करतोय. आणि एकदा का जर आपल्याला कोणी मदत करायला तयार झालं असतं ना तर मग सगळं व्यवस्थित झालं असतं. पण तसं अजिबातच होत नाही, सगळ्या काही उलट्याच गोष्टी होत आहेत असं ती म्हणत असते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तिकडे तो जो काही कुशल आहे ना, तो कुशल अक्षरशः गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलाय आणि त्याच्याकडे एक पुरावा आहे. आणि त्याच्याकडे कोणता पुरावा आहे असं विशाखा म्हणते. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते, त्याच्याकडे ना एक पुरावा आहे, त्या नागेश्वर घोरपडेने इथे बाबांचा खून केला आहे आणि तोच पुरावा त्याच्याकडे आहे. आता तो पुरावा कसा मिळवायचा, काय करायचा हे मला कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर विशाखा म्हणत असते, काय काय सांगतेस काय तू. तेव्हा ती म्हणत असते, हो, हे मी अगदी बरोबर बोलते, हे सगळं अगदीच खरं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे विशाखा म्हणत असते, मग हा जर पुरावा आता इकडे तिच्याकडे असेल तर मग काय करायचं, म्हणजे काहीच कळत नाही असं सुद्धा ती म्हणत असते. पण तू अजिबात काळजी करू नकोस, काही जरी झालं ना तरी आपण हा जो काही पुरावा आहे ना तो मिळवूयात. आणि त्याचबरोबर आता विशाखा म्हणत असते, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, अगं काही झालं ना तरी आता तू एक गोष्ट इथे करू शकतेस का, म्हणजे बघ ना की आपण आता नागेश्वरच्या त्या सर्व घरामध्ये आणि तिकडे सगळं काही जाऊन शोधलं तर, सगळ्या ठिकाणी जर जाऊन शोधलं तर मग सगळं व्यवस्थितच होईल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा हे सगळं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर हा देवकीसमोर उभा असतो आणि नागेश्वर हा देवकीसमोर उभा असताना इकडे आता लगेचच तो म्हणत असतो, काय मग सांगणार आहेस का नाही, तू मला खरं खरं सांग, कुठे आहे ते सगळं काही, त्या गोष्टी जोपर्यंत तू मला सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही, समजलं का तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे नागेश्वर म्हणत असतो, बोल ना, सांग ना, कुठे आहे ते सगळं काही, कुठे आहे तो वारस. आणि तेव्हा देवकी म्हणत असते, तुला मी किती वेळा सांगितलंय की वारस इथे नाही आहे म्हणून, तुला मी ह्या गोष्टी खूपदा सांगून झालेल्या आहेत, पण तुला ते काही ऐकायचंच नाही आहे, तुझ्या गोष्ट लक्षात येत नाही की इथे वारस नाही, तर तू चुकीचा विचार करतोयस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अशा पद्धतीने तू करू नकोस. तेव्हा नागेश्वरचा आता हा मुखवटा जो आहे ना तो इथे उतरू लागलेला असतो. त्यावर देवकी म्हणत असते, आत्तापर्यंतचा जो काही तुझ्यापाशी असणारा मुखवटा जो आहे ना तो आता इथे उतरायला लागलेला आहे,
तुझा खरा मुखवटा कुठे गेला असं बोलल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की इकडे देवकी म्हणत असते, जा तुला जे काही करायचं आहे ना ते कर, मी तुला काही एक सांगणार नाही आहे. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही, कारण तू अशा पद्धतीने बोलतोयस की काही विचारूच नको. त्यावर लगेचच आता आपण इकडे पाहतो की देवकी म्हणत असते, तुला जे काही करायचं आहे ना ते कर, मी कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा इकडे तुला सांगणारच नाही की वारसदार कोण आहे, कारण मला माहितीच नाही आहे. तुला खूप चुकीचा गैरसमज झालेला आहे असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव देवकी, देवकी आता जरी मला तू नाही सांगितलंस ना तरीसुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला कळायला हवी की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता जोपर्यंत ह्या मुलीचा पत्ता मला मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणारच नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे विशाखा आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघी जणी आता इकडे एका ठिकाणी जाऊन पोहोचलेल्या असतात आणि एका ठिकाणी जाऊन पोहोचल्यानंतर आता त्या शोधाशोध करायला सुरुवात करत असतात आणि त्या गोडाऊनमध्ये जातात. तिथे असलेल्या त्या माणसाला हुलकावणी देतात. तेव्हा विशाखा म्हणत असते, बापरे हे किती विचित्र गोडाऊन आहे, लक्षात येतंय का तुझ्या? तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हो हे विचित्रच गोडाऊन आहे, पण हे तुला कसं माहिती? त्यावर गिरिजा म्हणत असते, नागेश्वरनी ह्या गोडाऊनमध्ये मला एकदा डांबून ठेवलं होतं. काय काय सांगतेस काय? मग आता सगळीकडे इकडे त्या शोधाशोध सुरू करत असतात. सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर त्या लोकांना तिथे काहीच दिसत नाही आणि त्या लोकांना तिथे काहीच न दिसल्यामुळे आता इकडे गिरिजा म्हणत असते, इथं तर काहीच नाही आहे, आता आपल्याला दुसरीकडे जाऊन शोधावं लागेल असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा त्या लगेचच आता दुसरीकडे निघतात. आता दुसरीकडे जाण्यासाठी तो माणसाला चकवा देतच त्या दुसरीकडे जातात. इकडे दुसऱ्या बाजूला आता वासंती देवीसमोर हात जोडून असते आणि देवीसमोर हात जोडून ती देवीकडे प्रार्थना करत असते की हे देवी आई, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझी लेक पुरावे शोधायला गेली, ह्या घराचा वारस कोण आहे ते सगळं शोधण्यासाठी ती गेली आहे, तिच्या त्या सगळ्या गोष्टीला यश दे आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा तिचं रक्षण कर असं आता इकडे ते बोलत असतात. आता इकडे गिरिजा आणि विशाखा ह्या दोघी जणी त्या दुसऱ्या घरापर्यंत जाऊन पोहोचतात. आता तिथे गेल्यानंतर त्या घराला तर कुलूप असतं आणि घराला कुलूप असताना आता इकडे ती म्हणत असते, बघितलंस आता ह्या घराला तर इथे कुलूप आहे, आता आपण कुठे शोधायचं? तेव्हा ती म्हणत असते, आता ह्या घराला जरी कुलूप असलं ना तरीसुद्धा आता 2 पर्याय तर संपले, आता एकच राहिलाय ते म्हणजेच की तिसरं घर आणि ते तिसऱ्या घरी आपल्याला शोधलं पाहिजे असा ती विचार करते. पण तेव्हा विशाखा विचार करत असते, पण तिकडे तरी ते असेल का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, असायला तर पाहिजे, काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला गेलंच पाहिजे. आणि त्यामुळे गिरिजा आता लगेचच इकडे वासंतीला कॉल करते आणि वासंतीला कॉल करून ती म्हणत असते, आई इकडे आम्ही आत्ता 2 घरी शोधलेत, पण आता ह्या दोन्ही घरी आम्हाला काहीच हाती लागलं नाही. तेव्हा तुम्हाला आणखी काही आयडिया आहे का? त्यावेळेस वासंती म्हणत असते, आयडिया आहे, पण गिरिजा एक गोष्ट लक्षात ठेव, त्या घराकडे जाण्यासाठी थोडीशी रिस्क आहे, ते गावाच्या बाहेर जुना वाडा आहे, तिकडे नक्कीच असू शकतं. त्यावर गिरिजा म्हणत असते, मग ठीक आहे, तिकडे लगेचच मी जाते, पण तुला सांगू का, जिथे नागेश्वर तू ह्यांना पाहशील ना तिथेच सगळं काही तुला सापडेल, ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेव असं म्हणून आता गिरिजा इकडे लगेचच वासंतीचं म्हणणं ऐकून ती जायला सुरुवात करते. आता ह्या दोघींनीही खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो आणि ह्या दोघींनीही खूप मोठा प्लॅन बनवल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही विशाखा त्याचबरोबर तिच्यासोबत एक मुलगा त्यांनी आणलेला असतो आणि त्या घरी जाऊन त्या पोहोचतात. आता त्या घरी जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की इकडे जो काही आता विशाखा आहे ती वॉचमॅनला म्हणत असते की आता आम्हाला इथे शूटिंगसाठी आलेले आहेत आणि शूटिंगसाठी काही फोटो हवे आहेत. तेव्हा वॉचमॅन म्हणत असतो, सॉरी पण मी हे तुम्हाला नाही देऊ शकत, नाही सांगू शकत. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हा वाडा माझा नाही आहे, हा घर माझं नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे आतमध्ये जाण्याची कशी परवानगी देणार आहे? हे बघा, हे होणं शक्यच नाही असं सुद्धा आता इकडे ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा हे सगळं दुरून पाहते
आणि हे सगळं काही दुरून पाहिल्यानंतर इकडे गिरिजा विचार करते, आता ह्या दोघांना तर ह्या आतमध्ये जाऊ देत नाहीत. आणि तेव्हा त्या गेटपासूनच ती पाहते तर तिथे तिला देवकी दिसलेली असते. आणि देवकी दिसल्यानंतर ती आता विचार करते की काय केलं पाहिजे. इथे तर देवकी आहे, मग आता कशा पद्धतीने त्यांना आवाज दिला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही इथे आलेलो आहोत. काही जरी झालं तरी त्यांच्याशी बोलणं होणं खूप जास्त गरजेचं आहे, असा गिरिजा विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर गिरिजा तिथे बांधून ठेवलेल्या देवकीला आवाज देत असते. ती म्हणत असते, देवकी मावशी, देवकी मावशी, मी आले आहे. देवकी मावशी, तुम्ही एकदा माझ्याकडे बघा ना. देवकी मावशी, तुम्ही एकदा माझ्याकडे बघा ना. असं इकडे आता ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे लगेचच ती काही केल्या बघत नाही. तेव्हा इथे रुद्रचा फोन गिरिजाला आलेला असतो. आणि रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही कुठे आहात? बराच उशीर झाला, तुम्ही अजून आलेला नाही आहात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो रुद्र, मी येतच आहे, तुम्ही नका काळजी करू. मी थोडंसं काम आहे म्हणून बाहेर आलेले आहे. कुठे आहात तुम्ही, सांगा जरा. त्यावर आता लगेचच इकडे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी ह्या ठिकाणी आहे आणि तेव्हा तुम्ही येता का प्लीज, जर तुम्ही आलात ना तर बरं होईल. असं म्हटल्यानंतर आता रुद्र लगेच तिकडे निघालेला असतो. तेवढ्यातच आता सावी येते आणि सावी म्हणत असते, अरे रुद्र, तू इथे काय करतोयस? चल ना, आपल्याला जायचं नाही आहे का? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, ऐक ना, मला ना फार महत्त्वाचं काम आहे आणि ते महत्त्वाचं काम मला करणं फार जास्त गरजेचं आहे. प्लीज मी आत्ता जाऊ का? असं म्हटल्यानंतर इकडे सावी म्हणत असते, अरे पण असं काय करतोयस? आपल्या दोघांना तर बाहेर जायचं होतं ना. त्यावर तो म्हणत असतो, हो जायचं होतं, पण तू अशा उतारात येणार आहेस का? तू थोडंसं व्यवस्थित तयार होऊन ये ना, आणि तू व्यवस्थित तयार झाली की मग आपण जाऊया. असं इकडे आता लगेचच तो तिला सांगत असतो. आणि तेव्हा आता सावी छान अशी तयार व्हायला जाते. सावी तयार व्हायला जाते तर इकडे आता जी काही विशाखा आहे ती आणि त्याचबरोबर गिरिजा ही लोक जाऊन पोहोचलेली असतात. तेव्हा आता ह्याचं महत्त्वाचं काय काम असेल, ह्याला फक्त आणि फक्त गिरिजालाच भेटायला जायचं असेल, ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम ह्याचं काहीच नसू शकतं, असं सुद्धा आता इकडे उर्वशी बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता तिथे ही लोक त्या वॉचमॅनला म्हणत असतात की आम्हाला जाऊ द्या ना दादा, जाऊ द्या ना दादा, पण तो काही केल्या जाऊ देत नसतो. आणि त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे जे काही रुद्र आहे तो आलेला असतो. आणि रुद्र म्हणत असतो, काय चाललंय, तुम्ही घरच्या सुनेला इथे अडवणार आहात का? तेव्हा आता वॉचमॅन म्हणत असतो, ते मोठ्या साहेबांचे सक्त आदेश आहेत की आतमध्ये कोणाला जाऊ द्यायचं नाही. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, असं म्हणताय का? पण ह्या कोण आहेत ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? ही त्यांची सुनबाई आहे आणि जर तुम्ही त्यांच्या सुनबाईलाच आतमध्ये नाही जाऊ दिलं तर मग किती महागात पडेल तुम्हाला, ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? असं आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच वॉचमॅन म्हणत असतो, माफ करा, पण हे सगळे साहेबांचे आदेश होते ना आणि त्यामुळे मी तुम्हाला जाऊ देत नव्हतो, पण आता तुम्ही आला आहात ना तर तुम्ही जाऊ शकता. असं म्हणून आता लगेचच हे सगळेजण आतमध्ये जात असतात. आतमध्ये गेल्यानंतर गिरिजाला आता हे सगळं काही इथे शोधाशोध करायची असते आणि गिरिजाला सगळी काही शोधाशोध करूनच मगच तिथून परत निघून जायचं असतं. तर आता इकडे गिरिजा आतमध्ये गेल्यानंतर ती विशाखाला म्हणत असते, विशाखा, तुला जे काही बाई फोटो काढायचे आहेत ना ते सगळे फोटो आत्ताच काढून घे बरं का. पुन्हा म्हणशील हे झालं आणि ते झालं, असं इकडे काहीच व्हायला नकोय, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे गिरिजा मनामध्ये म्हणत असते, नागेश्वर, आता फक्त आणि फक्त तुझ्यामध्ये आणि त्याचबरोबर तुझ्या मुलामध्ये फक्त 2 पावलाचं अंतर आहे. हा एकदा दरवाजा उघडला ना तर मग सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा गिरिजा आता इकडे रुद्राला म्हणत असते, रुद्र, आपण ह्या आतमध्ये खोलीमध्ये जाऊन बघायचं का? किती छान आहे ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, हो चला ना. असं म्हणून आता रुद्र गिरिजाला त्या खोलीमध्ये घेऊन जातो. आता रुद्र गिरिजाला त्या खोलीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे कोणीच नसतं. तेव्हा गिरिजा सगळीकडे पाहत असते. तेव्हा गिरिजा मनामध्ये विचार करते, एवढ्या लवकर आणि एवढ्या कमी वेळामध्ये नागेश्वरने इथे कशा पद्धतीने देवकी मावशीला हलवलं असेल, नेमकं कुठे ठेवलं असेल त्यानं देवकी मावशीला, असा इकडे आता ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर
आता लगेचच विशाखाचे बाहेरचे फोटो काढून झालेले असतात आणि ती त्या खोलीमध्ये येते आणि तेव्हा नजरेनेच विशाखाला ती खुणावत असते आणि नजरेनेच खुणवल्यानंतर इकडे तिच्या लक्षात येतं की तिथे मात्र काहीच नाहीये. आणि त्याच वेळेला आता गिरिजा सगळीकडे शोधत असताना रुद्र म्हणत असतो, गिरिजा काय झाले, काय शोधत आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काही नाही, बघा ना एवढे दिवस झालं बंद आहे खोली, पण तरी सुद्धा किती स्वच्छता आहे ना. त्यावर रुद्र म्हणत असतो, हो आबासाहेबांचे तसे आदेशच असतात ना आणि त्यामुळे ही सगळी स्वच्छता राहते. हो खरंच, मग आता काय तुम्हाला जे काही फोटो वगैरे पाहायचे होते ते सगळे फोटो काढून झाले का, असं रुद्र त्या मुलाला विचारत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, हो झाले. त्यावर आता इकडे तो मुलगा म्हणत असतो, खरंच हे घर ना खूप सुंदर आहे, ऑसम आहे, हे घर पाहिल्यानंतर मला तर फार आनंद झाला, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला विशाखाला आता टेन्शन आलेलं असतं. विशाखा विचार करत असते, खरं पाहायला गेलं तर इथे काहीच नाही मिळालं, म्हणजे ह्या नागेश्वरनी नेमकं कुठे बरं ठेवलं असेल, असा सुद्धा ती आता विचार करत असते. बरं आता रुद्र म्हणत असतो, बरं गिरिजा चला मी तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, का काय झालं, तुम्हाला अर्जंटला कुठे जायचे का? त्यावर रुद्र म्हणत असतो, हो मला काम आहे, तुम्ही बसा बरं लवकर, मी तुम्हाला सोडतो आणि तुम्ही दोघे जण जाल ना, असं तो विशाखाला विचारत असतो. तेव्हा विशाखा म्हणत असते, हो तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच जाईल, असं म्हणून आता इकडे रुद्र गिरिजाला घेऊन आलेला असतो. आणि तेव्हा आता रुद्र म्हणत असतो, बरं सावी चल बरं लवकर. त्यावर गिरिजा म्हणत असते, काय झालं रुद्र, तुम्हाला कुठे काम आहे का, तुम्ही कुठे जाणार आहात का? त्याच वेळेला आता रुद्र म्हणत असतो, हो माझं खूप महत्त्वाचं काम आहे, सावी बस लवकर. आता सावी खूपच सुंदर अशी साडी नेसून आलेली असते आणि साडी नेसून आल्यानंतर ती रुद्रच्या पाठीमागे बसते आणि तेव्हा गिरिजाला फार वाईट वाटत असतं. आता ते दोघेही जण तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच जी काही उर्वशी आहे ती इथे गिरिजाला म्हणत असते, बघितलं कसा लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसत आहे, किती छान दिसत आहात ना ते दोघेही जण, मेड फॉर इच अदर, असं म्हटल्यानंतर आता इकडे गिरिजाला राग येतो आणि गिरिजा फक्त पाहतच असते. गिरिजा मनातच म्हणत असते, हे सगळं ह्या दोघी जणी ठरवून करतायत, रुद्रला माझ्यापासून लांब करतायत आणि त्यानंतर त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी हे सगळं काही ही लोक करतायत, पण नाही मी सुद्धा शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की गिरिजाला राग आलेला असतो. तर आता उर्वशी म्हणत असते, काय झालं, चिडलीस का तू, रागवलीस का तू, पण काय ग असू दे त्यात काय एवढं, आणि तसंही तू ह्या घरची किती दिवसाची पाहुणी आहेस, तू ह्या घरची खूपच कमी दिवसाची पाहुणी आहेस, कारण तू लवकरच ह्या घरातून सुद्धा निघून जाणार आहेस, ही गोष्ट तू लवकरच लक्षात ठेव, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता गिरिजा म्हणत असते, असं का म्हणताय तुम्ही, हो कारण तुला तर 6 महिन्यामध्ये हे घर सोडून जायचंच आहे ना, आणि तू 6 महिन्यामध्ये हे घर सोडून गेल्यानंतर मग काय होणार आहे, सरते शेवटी तर इकडे एकच होणार आहे ना, आणि ते म्हणजेच की इकडे सावी आणि त्याचबरोबर इकडे ही जी काही आपली रुद्र आहे ना, त्या रुद्राचं आणि सावीचं दोघांचंही लग्न इथे होणार आहे. त्यामुळे उगाचच तुला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद साजरा करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला शेवटी असं पाहायला मिळणार आहे की गिरिजा घराच्या बाहेर पडते आणि तेव्हा गिरिजाने आता इकडे कुशलसोबत बोलत असते. तेव्हा कुशल तिला म्हणत असतो, हे बघ तू जर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी लवकरात लवकर तयार असशील ना, तर मी तुला ते सगळे फोटो ते सगळं काही दाखवायला तयार आहे, असं इकडे आता तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो, पण हे सगळं काय आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी नाही सहन करू शकत, असं म्हटल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, पण तुझ्याकडे फक्त आणि फक्त हा एक फोटो आहे, मग ह्या एका फोटोवरून तू कसं हे सगळं काही सिद्ध करणार आहेस, हे एका फोटोवरून थोडी ना हे सगळं सिद्ध होतंय. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, अगं तू माझ्यासोबत लग्नाला हो म्हणून तर बघ, तू एकदा का माझ्यासोबत लग्नाला हो म्हणून बटलीस तर मग सगळे पुरावे देतो. तेवढ्यातच गिरिजाचा तोल जातो आणि कुशल तिला पडण्यापासून सावरतो. तेवढ्यातच आता ह्या दोघांचा कोणीतरी फोटो क्लिक करतं. आता रुद्र खोलीत असतो, गिरिजाची वाट बघत असतो आणि तेव्हा गिरिजा आली आणि म्हणत असते, सॉरी रुद्र, मला जरा थोडा उशीरच झाला. तेव्हा रुद्र म्हणत असतो, थोडा नाही गिरिजा, जवळपास तुम्हाला इथे 2 तास उशीर झाला आहे,
आणि कुठे होतात एवढा वेळ तुम्ही, असं म्हटल्याबरोबर आता रुद्रच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलेलं असतं आणि रुद्र मोबाईल काढतो आणि पाहतो तर काय, इथे कुशल आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघांचाही एकमेकांच्या मिठीतला फोटो त्याला दिसतो आणि दोघांच्याही एकमेकांच्या मिठीतला फोटो दिसल्याबरोबर आता ते दोघेही जण एकमेकांकडे पाहतात आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय आहे रुद्र, कसला फोटो आलाय तुम्हाला, काय आलंय? पण आता रुद्र ह्या सगळ्या गोष्टीचा कसा छडा लावेल आणि गिरिजावर संशय घेईल का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.